केले ते. काय तर नवीन आहे का तर काय सगळे आभार आहे दादा. तर रामराम मंडळी, पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सध्या आपण आहे ते कोल्हापूर ऑफिसला, म्हणजे नाकोडा ट्रॅव्हल्सच्या. काय आहे की एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणजे विषय काय झाला बघा, आत्ताच लेटेस्ट न्यूज आहे. न्यूज म्हणण्यापेक्षा आपलं आम्हा गाडीत जाऊन बोलूया. ही आपली वॉल्वो कंपनीची B8R. आम्ही दुसऱ्या गाड्या चालवायचं म्हणजे आमच्या अंगावर काटा येते. ही बघा उन्हाळ्याची सोय केलेली आहे. तर काय विषय आहे बघा, आत्ताच एक व्हिडिओ बघितला, म्हणजे एक लेडीजनं पोस्ट केलेला आहे इंस्टाग्रामला. तर तिने ट्रॅव्हल बुकिंग केलेली कोल्हापूर, आपलं पुणे टू कोल्हापूर. आणि विषय काय झाला, कुठले तर असेल XYZ, तर तिने तसा पोस्ट पण केलेला आहे व्हिडिओ. सदरचं कंपनीचं नाव घेण्यापेक्षा आपलं सगळ्यांना चांगलं सांगतो की मागं पण एक व्हिडिओ बनवला आहे की मी, ज्यावेळेस बस बुकिंग करता त्यावेळेस ऑफिसवाले जे आपले एजंट आहेत, म्हणजे ऑफिस ट्रॅव्हल्स बुकिंगची जी ऑफिस आहेत, तिथून तुम्ही बुकिंग करत जावा. ह्यानं काय होतंय की एक तर खात्री राहते, दुसरी गोष्ट म्हणजे गाडी चुकली तर बोला येतं की बाबा गाडी चुकवून गेली म्हणून, आणि हुकमी राहतो, म्हणजे बाबा आपले पैसे रिफंड मिळतील असं एक हातच्या राहतो. आता ऑनलाईन वगैरे ॲप आहेतच, ऑनलाईन पण रिफंड मिळतोच, पण त्यातनं ती कटिंग, मग ते अनेक नाना प्रकारचं मग ती वाटा काढत जाते ती, मग ती तुमची चुकी असेल असे विविध प्रकारचं मग ती कारणं द्यायला चालू करते ती. मग त्यापेक्षा आपलं मी मागच एकदा सांगितलेलं की होता होईल तेवढं जिथं बस स्टॉप आहे किंवा ट्रॅव्हल बुकिंगचे ऑफिस आहेत त्यांच्या थ्रू कधीही योग्यच असतं की ट्रॅव्हल बुकिंग करायचं. तर त्या लेडीजचा विषय काय झालेला, तिने बुकिंग केलं नवले ब्रिज टू कोल्हापूर, म्हणजे पुण्यातून. तर गाडी 11:30चं टायमिंग होतं दुपारचं. गाडी आली 12:15ला. बरं आली ती आली, सीट भरून आली. आता ह्यांना एक नंबर दिलेला, गाडी एक दुसरी आली. ह्यांना कंपनीचं नाव वेगळं सांगितलेलं, ज्या बसमध्ये बुकिंग होतं ती कंपनी वेगळीच होती. म्हणजे ठीक आहे, त्यांनी ती सीट घेतली नाही, कारण की त्यांना सांगितलेलं की ऑलरेडी तिथं सीट बसलेली आहे आणि त्यांचं बुकिंग तिथं नाही. म्हणून आता काय विषय झाला असेल तर काय माहीत नाही मला एवढा प्रॉपर. पण एक चांगलं सांगतो की ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता त्यावेळेस रेटिंग चेक करत जावा. प्रत्येक बस बुकिंगला रेटिंग असतं, रिव्ह्यू असते, ती माणसांच्या कमेंट खाली असते, तरी प्रत्येकजण रिव्ह्यू देतच असतो, वाईट असू दे चांगला असू दे. तर रिव्ह्यूवर 100% बुकिंग करत जावं. काय होतंय की जेवढं तुम्ही तिकिटाचं जर कमी बघचिला त्यावेळी त्या बस पण त्याचं मापाची असते, त्यामुळे ती सगळ्यांच्यावर दोष येतो. त्यापेक्षा आपलं होता होईल तेवढं रेटिंग बघणे. ऑनलाईन बस बुकिंग करणार असेल तर रेटिंग बघायचं, रिव्ह्यू बघायचं, रिव्ह्यू चेक करायचं. एखादा दुसरा रिव्ह्यू बघितला तर ती कळतंच की, कारण की प्रत्येक जणांनी तिथं लाईक केलेलं असते, म्हणजे ज्याला जास्त लाईक असेल ते रिव्ह्यूज फ्रंटला आपल्याला दिसत असते ती. तर बघूया. अनेक एक झालं बस बुकिंगच्या बाबतीत. तर होता होईल तेवढं प्रायव्हेट बस जे बुकिंग करणार असेल तर बसवाल्यांना पहिली प्रायोरिटी द्या. ऑफिसवाल्यांना, म्हणजे ऑफिस जे ट्रॅव्हल्स बुकिंगचे ऑफिस, त्यांना पहिली प्रायोरिटी द्या. मी मागल्या एका व्हिडिओत अनेक वेळा सांगितलेच की लई ठिकाणी फ्रॉडगिरी चालू आहे. बरं अनेक विविध प्रकारचे, कारण कसं आहे माहिती आहे का, लोकेशन कुठलं का असं ना, एक धरून चाला की तुम्ही काही कंटिन्यू प्रवास करत नसतायच. कधीतरी कामानिमित्त, इमर्जन्सी किंवा घरातलं काहीतरी प्रॉब्लेम असते ती, त्या निमित्तानंच माणूस प्रवास करत असतो. मग तो काय म्हणतो, आपण तरी एकदा येणार आहे, कुठं भांडत बसायचं. सर्वसामान्य माणसांचे काय असते की ठीक आहे चला, माणूस ॲडजस्ट करून जात असतो. मग ह्याचा गैरफायदा ठराविक जण एवढा घेते ती की ती त्यांच्यामुळे सगळी ट्रॅव्हल्स लाईन जी आहे, प्रायव्हेट जी वाहतूक करणारी ती सुद्धा खराब होती. म्हणजे तिथं चांगली सोयी देणारी सुद्धा असते, तीच 100% असते ती, काय वावगं नाही. हां, आता प्रत्येकाचा अनुभव वेगळा मी सांगतोयच की तुम्हाला. दरवेळेस प्रत्येकजण इथं काहीतरी चुकला की ती रेटिंग वगैरे देत असतो. पण होता होईल तेवढं रेटिंगवर बस बुकिंग करत जावा. आणि पहिले एजंट थ्रू बुकिंग, ज्यांचं स्पेशल ऑफिस आहे त्यांच्या थ्रूच बुकिंग घेत जावा. एजंट थ्रू बुकिंग करायचं पण ती खात्रीशीर असलं तर करत जावा. उगाच काय माहिती आहे का, रिस्क आहे हो सगळ्या गोष्टीत. उगाच प्रत्येकाचा रुपया इथं काय कोण फुकट आणत नाही, सगळेजण कष्टानंच पुढं पैसे कमवत असते ती.
आणि अनेक वेळा सांगितले की हा पप्पाचा माल का पप्पाला जातो, कोणच इथं म्हणजे दुसऱ्याचं लोबाडून कोणच सुखी राहत नाही. खरंच आहे, बघतोय आम्ही डोळ्या देखच. दररोज आम्हाला हायचीच असलेलं गाठ पडते तीच. आम्ही कशाला भांडत बसू, आमचं दररोज प्रवास असल्यामुळं आणि नाही वाद घालत बसत. ठीक आहे, तुझं खरंच आहे. तर बघूया आता तर इथं आहे का हवा नाक्याला आमचं आपलं पिकअप चालू आहे. जरा टायमिंगच्या आधीच आम्ही कव्हर झालो आहे. आज सीटा कमी आहे त्या. बघू तर आता रनिंगमध्ये काय विषय होते. ही बघा काय तर नवीनच बघायला होला. के जी गल्फची गाडी, गोल्फ किती प्रत्येक गोष्ट ॲग्रेसिव्ह ओनली इन कोल्हापूर. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पंजाबमधलं जसं चंदीगड आहे का नाही, तसं महाराष्ट्रातलं कोल्हापूर ॲडव्हान्समध्ये माणसं आहे तिथं. आणि पहिल्यापासून आम्ही व्यवसायात आहे तेव्हापासून कोल्हापूरशिवाय आम्ही पानपण हल्लेलं नाही, हलणार पण नाही. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी पाहिजे प्रत्येक कामात. आता बघू रनिंगमध्ये काय काय विषय होते. जाऊ दे सरकार. बसते का? बसते मान. अडचणीचा ओला दुष्काळ. गुच्छ कोण दिलाय? विषय टॉपचा आहे. सकाळी दिलाय. नाही गंगेर नाही. गाव बस द्या उठवायला लागलाय. ते गाडीच्या मागणं आलं नाही का गाडीकडे? आम्हाला त्यानं ह्याला विचारलेलं टेमलाय नाक्याला. इथं नाही ना पिकअप? ना हे थांबा. पिकअप आहे का इथं? झालं इथं. काय तुमच्याकडेच काय काय होय. 4-5 दिवस सुट्टीवर होतो. आता बघा बऱ्यापैकी नवीन रस्त्याचं काम होईत झालंय. म्हणजे सांगायचं झालं तर सिमेंटचा रस्ता इकडे तिकडे बनवायचा चाललाय. कधी तुम्ही ह्या रस्त्यावरून प्रवास केला आजचीलाच तर बघा खालवर आहे रस्ता, म्हणजे एकसारखा प्लेन नाही. तर त्याच्या मागलं वैज्ञानिक वगैरे काही कारण नाही. तर एक माझ्या डोक्यानं कसं येतंय बघा, आपलं जी पब्लिक आहे का नाही ती रूल्स फॉलो करत नाही. ती म्हणजे किती तर वेळा आम्ही पण बोललो असेल की रूल्स फॉलो करा. बरं ज्यावेळेस एखाद्या वेळ येते त्यावेळेस ती कळतं की बाबा खरंच आहे की नियम पाळलं पाहिजे. ती तर खालवर रस्तं काय आहे ती एक तर स्पीड कंट्रोल होतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक तर स्पीड कंट्रोल होतंय आणि जास्त स्पीड पण पकडत नाही त्या गाड्या. काय एकसारखं प्लेन रोड ठेवला तर पब्लिक असं आहे की नियम धाब्यावर बसवतं आणि इथं कोणच कमी नाही हो. म्हणजे आमदाराला वाचलंय बघताय मी की कोण नियम किती पाळतंय. आता सिटी लेवलचं तर विषय सोडून द्या, पण हायवेला सुद्धा असं नाना प्रकार होती ते की काय विचारूच नका. मगाशीच बघा गावाकडून ड्युटीला जाताना तर ह्या वाटरच्या पुढे गेल्यावर एक वॅगनार गाडी राईटच्या पट्ट्यात होती. लेफ्टचा इंडिकेटर दिलेला आणि धड जायना पण नाही ती काहीच नाही. त्यांनी ट्रॅफिक तर एवढं होतं की विचारूच नाही. मग मी आणि आमचा जो रेल्वेवर होता पहिला रियाज शेख म्हणून, तर त्यांना सांगितलं की तुम्ही थांबवा गाडी, त्यांना जाऊ दे. नाहीतर काय होतंय की आपल्याला एक पुढचं जे आमची काच आहे तिथनं पूर्ण एरिया दिसतो. त्यामुळं आम्ही एक थांबवली गाडी. पण काय कधी कोण स्पीडमध्ये असतंय, थांबवू नाही शिकले तर तिथं अपघात होण्याचे चान्सेस जास्त असतात. असं पण माणसं पब्लिक करत असतात. आता ही फक्त वॅगनार गाडीचं नाही, असे मी एक उदाहरण तुम्हाला दिलं. अशा कितीतरी गाड्या आहेत त्या रस्त्याला की आणि बऱ्यापैकी मला तर आठवत आहे की गडबडीच्या नादात माणूस नियम धाब्यावर बसवत आहे. कसली असली जन्माची गडबड असती कोणा ठाऊक. बरं ठीक आहे, गडबड इमर्जन्सी असते एक धरून चाला, पण सगळ्यांनाच असतीच असं नाही. उगाच तन पळवायचं कुठं तर जाऊन थांबायचं तास दीड तास
उगाच टाइमपास करायचा आणि नको तो रोज रस्त्यावर काढायचा. कुठेतरी थांबलं पाहिजे देऊ. कारण की आज रस्त्यावर वाहन कोणाचं का असताना सगळ्यांना नियम ही सारखंच पाहिजे. ती कालांतरानं होणार पण त्याला टाइम जाणार. नक्कीच गव्हर्नमेंटनं जर का मनावर घेतलं, चांगलं कडक नियमावली जर का केली तर रस्त्याचा नियम सगळ्यांना पाळण्याशिवाय सुटका नाही अजिबात. असं नाही करतो की जसं काही जपान उलटीवर दाखवली कॅप्टन दिसते कडक सीट आहे ना. मंडळी बघा, तुम्ही कधी पण एक पिकअप पॉईंट कसं असते ती, म्हणजे ट्रॅव्हल्स लाईनचं, प्रायव्हेट ट्रॅव्हल्स लाईन. आता एस टी महामंडळाचं वगैरे डेपो असते ती, पण प्रायव्हेट ट्रॅव्हल्स लाईन जी आहे ती म्हणजे वाहतूक करणारे आमच्यासारखे, तर त्यांचं पिकअप पॉईंट अशा ठिकाणी असते की जिथं ट्रॅफिक असेल तिथंच. म्हणजे याचं काय आहे की आता त्यात चुकी ड्रायव्हरची नसते. म्हणजे एक सर्वसामान्य बघायला गेलं तर ठराविक ठिकाणी जिथं कस्टमरला सोयीस्कर पडेल अशा ठिकाणी पिकअप पॉईंट असते ती. बरं, ते झालं म्हणजे जसं आपण हे करतो ना, काय म्हणायचं त्याला, बुकिंग करतो की अमुक ठिकाणी आपला पिकअप असतो, किंवा बाबा इथून मी बसमध्ये बसणार आहे. काय विषय आहे माहिती आहे का, अशा ठिकाणी पिकअप चालू होतं की तिथं ट्रॅफिक लागतं. मी ते कालांतरानं मग ते ड्रायव्हरला प्रश्न म्हणजे होती शिव्यांची प्रश्न मंजुषा सगळीकडेच होती. आता चुकी ड्रायव्हरची नसते. आता कसं आहे, ऑनलाईन जे पिकअप पॉईंट असतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅव्हल्स लाईनने दिलेला असतो, म्हणजे ट्रॅव्हल्स कंपन्यांनी, तर जो पिकअप पॉईंट दिला आहे तिथूनच पिकअप करावा लागतो. आता काही जण कोऑपरेट करते ते, पण सगळीच करते ते असं नसतं. तर कसं आहे, तुम्हाला सांगायचं झालं तर सर्वस्वी ड्रायव्हर त्याला जबाबदार नसतो असं माझं तर म्हणणं आहे. म्हणजे ठीक आहे, ॲडजस्टमेंट करते ती, कधी कधी करत नाही ती. पॅसेंजर सगळी सारखी असते ती नसते ती, हा ज्याचा त्याचा भाग झाला. पण ज्यावेळेस ट्रॅफिकमध्ये आपण सहज एखाद्या ड्रायव्हरला बोलायला जातो, म्हणजे आम्ही पण कधी कधी तरी टू व्हीलरवरून असलं की आमच्या पण तोंडातनं मोठी गाडी आहे म्हणल्यावर येतं साहजिकच आहे, कारण की आपल्याला एकतर गडबड असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे असं ट्रॅफिक लागलं की डोक्याची आहे बनवती म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही. म्हणजे खरंच आहे, चुकी ही सर्वस्वी ड्रायव्हरची नसती. पिकअप पॉईंटला तरी, म्हणजे बस ट्रॅव्हल्स लाईनला तरी अनेक त्याला जबाबदार असतात. आणि आता तर बघताय की बगल तिकडे ट्रॅफिकच आहे सिटीतनी, कुठं पण असू दे सगळ्या सिटीत ट्रॅफिक असते आणि त्यात पिकअप असला की कोण पण येऊन बोलून जातं. ठीक आहे, त्याचा प्रश्न, पण माझ्या तर मते ड्रायव्हरची काही चुकी नसते असं मला तर वाटतंय. आलोय तर आपलं नेहमीप्रमाणेच हॉटेलला. चला जी काहीतर आता लाईट नाश्ता करू. नेहमीप्रमाणेच हॉटेलला लाईटली नाश्ता केला, कारण की आज गाडी आलेली 6:30ला. दररोज ट्रॅफिक असतंच असं नाही, आज ट्रॅफिक बऱ्यापैकी क्लिअर झालेलं आणि कुठेतरी ट्रॅफिक होतं. म्हणजे आज शुक्रवार असून सुद्धा बघा आज ट्रॅफिक लागलं नाही. काय आहे की एक प्रवास जी करतात रेग्युलर त्यांना माहितीच आहे की माल वाहतूक गाड्या भरपूर असल्या म्हणजे शनिवार रविवार मुंबई फ्री लागली की बऱ्यापैकी माल वाहतूक गाड्या असू दे किंवा सुट्टीच्या दिवशी इतर ती इकडं तिकडं जाणारे पब्लिक, त्यामुळे ट्रॅफिक ही वाढतच राहतं. ते आणि मी मागल्या 1-2-3 व्हिडिओत सांगितलेच की ठराविक दिवस आहे ती, त्या दिवसात. आता उद्या बघा शनिवार म्हटलं, उद्या जाताना पूर्ण जाम असते, म्हणजे जाताना सुद्धा आणि येताना सुद्धा. येताना असते माल वाहतूक गाड्या आणि कोल्हापूर सांगली जाताना, कोल्हापूर सांगली सातारा असू दे या ठिकाणी जाताना, म्हणजे पुण्यातून जाताना, पुणे असू दे किंवा मुंबईवरून जाणारी पब्लिक भरपूर असतं गावाकडं, म्हणजे काहीतरी काम असतं कोणाचं. आणि शनिवारचं कसं आहे की मुंबई पास करायची म्हणून माल वाहतूक गाड्या बेंगलोरवरून इकडं मुंबई पास करायच्या नादात असतात. त्यामुळे शनिवारी इकडं जाताना सुद्धा, शनिवार असू दे नाही रविवार असू दे, रविवार तर काय पब्लिक रिटर्न येणार असते कारण की कामानिमित्त असते. बरं, इथं विषय कसा आहे की मोठ्या तर गाड्या कोण पाळतं कोण पाळत नाही नियम, पण बारकी सुद्धा गाडीवाली नियम पाळत नाही ती. आता पुढं आपण पुण्यात बघणारच आहे की
जायचं असतं एकीकडं आणि जायचं असतं एकीकडं आणि गाडी असते एकीकडं उभा. ठीक आहे, कोणाला कुठनं जायचं असतं ती ऑलरेडी मॅप आहेतच, तरी पण माणूस आता ही बघा त्याला जायचा इकडे कशाला तोंड करून थांबले. ऐकता याचा बाजार आहे नुसतं. विषय काय झाला माहिती काय की बाबा कामाला आहे कुठे ऐकून तर घे ट्रेन झाला घेऊन काचा फिल्मिंग केलं म्हणजे हिनी गुंडच कोण हात करायला लागत ना आता लागत नाही बाबा हिने फिल्मिंग केलंय. हॅलो सकाळी कुठलं बसणार आहे मागल्या 15 दिवसाचा विषय सांगतो. नेहमीचा रूट असतो तो जुना कात्रज हायवे. म्हणजे तुम्ही मागल्या एका व्हिडिओ तुम्ही बघितलंच आजचीला. तर आत्ता जे आहे म्हणजे नवले ब्रिजवरून आपण बस टाकलेली आहे, कारण की तिकडं रस्त्याचं काम चालू आहे. म्हणजे आपले मोठा फ्लायओव्हर बांधायचा चाललाय कात्रज चौकात. त्यामुळे सध्या तरी शेड्यूल इकडनंच आहे, नवले ब्रिज, कात्रज चौक आणि त्यानंतर मग स्वारगेट, दांडेकर पूल, छत्रपती शिवाजीनगर आणि नंतर नेहमीप्रमाणे निगडी. त्यांना ती वॉटरात काही त्यांना 90-95 रुपयाला मिळते. आता हे तिथनं लेफ्ट मारला की डायरेक्ट सरळ निगडी. विषय तास आज नका लयच लवकर गाडी आली पाहिजे. काय विषय फुटबॉल नाही एडिटिंग फुटबॉल सकाळ 5 वाजता उठून फुटबॉल एडिटिंग करतो. मला सकाळी उठणं बोलते का बाबा एवढा का काय सकाळ काय सांगू व्यायाम काय होतो सकाळ झाला का. तर मंडळी फायनली पोचलो जिथं लोकेशन आहे तिथं, म्हणजे आपल्या नेहमीच्याच ठिकाणी निगडी येते. तर ओके हे बघा इथं खटका आहे, हे ओपन आणि हो क्लोज. तर पोचलो आता नेहमीच्याच ठिकाणी. आणि आता काय आमची जी पार्किंग आहे ती भक्तिशक्तीच्या ब्रिज खाली. म्हणजे तसं पार्किंग इथं अलाउड नाही, पण संध्याकाळच्या वेळेस काय ट्रॅफिक वगैरे नसते म्हणून आम्ही आपलं इथं गाड्या लावून आपलं बरं आहे. इकडे पोलीस स्टेशन आहे, गाड्या पण सेफ राहते त्या. आणि तिथं रुद्रा पार्किंगला पण आता सध्या काम चालू आहे, त्यामुळे तिथं आम्हाला ही बरं पडतंय. सध्या तरी गाड्या इथं जायत्या, पण ज्या वेळेस सगळं रुद्रा पार्किंगचं काम होईल म्हणजे आमचं नेहमीचं ते पार्किंग आहे तिथं जाऊन आपलं संध्याकाळी मुक्कामी असलेलं कसं गेटच्या गाड्या आत असली की बरं असतंय, सेफ्टी पण होत्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पब्लिक प्लेस मध्ये गाडी लावणं चुकीचं असतंय. अहो कधी काय सांगावं, सिटी लेवलला लय मोठं प्रकार होत असते. त्यांनी काय हे सगळी काचची गाडी आहे, किरकोळ जरी काच फुटली तर 40-50 हजार रुपये धोपाटीशिवाय पर्याय नसतो. म्हणजे घालणं ती भागच असतं. आणि काय सांगावं कोणाच्या मनात कधी काय येतं, सहज माणूस दगड घेतो मारून जातो, असं झाले ते प्रकार पहिलं. त्यामुळं सध्या तरी इथंच आहे, कालांतरानं तिथंच आपलं रुद्रा पार्किंगला फायनल रुद्रा पार्किंग आपलं आहेच. तर थांबतो इथंच. मंडळी कसा वाटला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. गुड नाईट.